म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। विजय असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। राज्यात सत्ता येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटतो, पण शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी भेटली नाही। आज आम्ही राज्यभर आंदोलन करतो। आज आम्ही प्रत्येक आमदार साहेबाच्या घरी जाऊन हे दीप लावून आम्ही सांगतोय की आता गरज आहे की तुम्ही आवाज उठवा शेतकऱ्यांच्या वतीने, कारण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत। तर आमची एक विशेष करून तुम्हाला विनंती आहे की तुमचा जो भाग आहे दक्षिण सोलापूर हे मोठा भाग आहे आणि पूर्ण शेती आहे आणि शेतकऱ्याची जाण बापूला हे आम्ही ओळखून तुमच्याकडे आलो। आमचा दुसरीकडे कुठे गेलो तुम्ही आम्ही जसं प्रकाश पेटवला, तुम्ही सुद्धा विधानसभेत शेतकऱ्याचा आवाज पेटवला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, तर तुमचे उपकार आयुष्यभर शेतकरी विसरणार नाही। तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्यांची बाजू विधानसभेत मोठ्या प्रमाणात लावून द्या। आता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असे सांगितले होते, परंतु त्यानंतर त्यांचेच साथीदार असलेले सत्तेतले अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, स्वतः फडणवीस असतील, यांना शेतकरी कर्जमाफीचा पूर्णपणे विसर पडलेला आहे। परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांनी त्यांना हा विसर त्यांच्या मेंदूत परत त्यांना आठवावे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मसाल मोर्चा म्हणजे टेंबा मोर्चा, सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधातले आमदार असतील, आमदाराच्या घरापुढं आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आम्ही टेंबा घेऊन आंदोलन करत आहोत। बच्चूभाऊ स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरावर आज आत्ता सध्या त्यांचंही आंदोलन चालू आहे। तर आम्ही या आमच्या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जे शेतकऱ्याची कर्जमाफी स्वतः देतो म्हणला होता, ती शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी। ज्या विदर्भात मराठवाड्यात सर्व ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या तुम्ही थांबवाव्यात। शेतकऱ्यावर जे अतिवृष्टीचे सावट, दुष्काळाचे सावट आहेत त्या अनुषंगाने गेल्या 2-3 वर्षात शेतकरी भाग मोडला गेलेला आहे, तर शेतकरी कर्जमाफी द्यावी, दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन द्यावी। खऱ्या अर्थाने ज्यांना दोन वेळच्या अन्नाची अडचण आहे असे दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधारमध्ये येणाऱ्या सगळ्या माझ्या महिला भगिनी असतील, यांना खऱ्या अर्थाने पैशाची गरज आहे, त्यांना त्या ठिकाणी 6,000 रुपये पेन्शन द्यावी आणि शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्ही पूर्णपणे करावी अशी आमची मागणी आहे। सरकारने कर्जमुक्ती नाही दिली तर पुढील दिशा काय असेल? आता खऱ्या अर्थाने भाऊंनी परवा पुण्यात मीटिंग घेतली, ह्या मोर्चाने जर सरकार झोपलेलं जागं नाही झालं तर येत्या काही काळात मुख्यमंत्र्याचं घर आम्ही ताब्यात घेणार आहे। बच्चू भाऊंच्या ह्याने मी सांगतो की नागपूरमध्ये जाऊन स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबाचं घर ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार। ओके।